भावजाचे गाठी त्यासी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार ओळी आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा नवे नवे तर जो जो जीव मानव देहानं मानव रूपानं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय त्या प्रत्येक जीवाला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची जीवनाची सफलता सार्थकता करून घ्यायची असेल तर त्यावर सगळ्याच संतांची एकच साक्ष आहे की कलियुगी उद्धार हरीच्या नामे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं साधन इतकं सोपं तुमच्या आमच्या हाती कधीच लागू शकत नाही। आणि मग हे सोपं आणि सुलभ साधन जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांनी त्या साधनाचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला आणि ती साधना ते भजन ते नामस्मरण तुकोबरायांनी केल्यानंतर भगवंत आणि त्याच्या नामस्मरणाचं स्वरूप कशा पद्धतीनं नेमकं त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला आलं तोच अनुभव अर्थात भगवंताचं आणि भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सिद्ध करणारा पटवून देणारा 4 चरणाचा अतिउत्कृष्ट अशा नामपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरिता निवडलाय। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं। जास्त वेळ पास न करता अर्धा ते 1 मिनिटामध्ये परिहार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन। सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी ते हनुमान जयंती दोन्हीही गोड पर्वकाल आपल्याला साधायचे आहे आणि त्याच निमित्तानं वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य श्री भगवान महाराज व दानवे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे महाशिवपुराण कथा या ठिकाणी आयोजित आहे आणि 7ही दिवस मोठ्या ग्रामस्थांच्या उत्साहानं आणि सहकार्यानं अथ कशा परिश्रमानं संपन्न होत असलेला 7 दिवसाचा गोड असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे आनंदाचा सोहळा आहे। त्याच पद्धतीनं हरिभक्ती परायण कथाकार आदरणीय अंकिताताई खांडगे यांचीही गोड उपस्थिती आणि त्यांच्या मुखारविंदातून सुंदर शिवकथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात। आणि आजची ही 4थ्या दिवसाची सेवा आहे। आजच्या सेवेचे यजमान या ठिकाणी आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र पाटील सोनुनी। तर सुंदर हा सर्वांच्याच वतीनं श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं सकल संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली इरला ही जी काही भूमी आहे या भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला 7 दिवसाचा हा कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा। आजची सेवा कितव्या दिवसाची हो बोलत नाहीत का इकडे? मला माहिती आहे तुम्ही कधी आलात ते पाहायचंय मला सांगा लवकर। कितवा दिवस आहे आज सप्ताहाचा? 4थ्या दिवसाची ही सेवा त्या अनुषंगानं निमित्तानं निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन वर्ग माझ्या या सेवेसाठी उपस्थित आहे। त्यामध्ये सुंदर गोड पखवाजाची साथ ज्यांची आहे माझे मोठे बंधू आदरणीय गजानन दादा उपस्थित आहे। दादांची गोड मृदंगाची साथ आहे। दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। त्याचप्रमाणे गानगंधर्व मंडळी हरिभक्तीपरायण वैभव महाराज असतील हरिभक्तीपरायण नंदकिशोर महाराज या ठिकाणी असतील दोघांचेही मनस्वी आभार। पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी आहे। सर्व वारकऱ्यांच्या चरणी वंदन करते। आदरणीय आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं। तुमच्याच गावचं भूमिपुत्र आदरणीय आमचे मंगलदादा या ठिकाणी असतील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार सहकारी मंडळी सर्वांच्याच प्रेमाच्या निमंत्रणानं इथं येण्याचा योग मला प्राप्त झाला। माझ्यासोबत आलेले सचिन दादा जे आहेत त्यांचे मनस्वी आभार। विनेकरी मावशींच्या चरणी वंदन आणि सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी। फार फार अतिउत्कृष्ट अशा पद्धतीची आणि गोड ऑपरेटिंग आहे अशी आदरणीय दादांचं नाव काय? भागवत दादा। ज्याला जसा हवा पाहिजे आवाज या ठिकाणी देत आहेत त्यांचेही विशेष मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते।
सुंदर ज्यांचं जे आजच्या सेवेचे पंक्तीचे यजमान होते त्यांच्या घरी भोजनाचाही कार्यक्रम झाला, त्या मावशींचे सुद्धा विशेष मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुंदर आपला गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला असं म्हणता येणार नाही बरं का. इथे जरी ऐकायचं यायला राहून गेलं असेल पण परत त्याला प्रक्षेपण या चॅनलवर या कीर्तनाचं 7ही दिवसाच्या कथेचं कीर्तनाचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून परत एकदा आमच्या दादांसाठी सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. टाळ्या वाजवा. सुंदर शूटिंग करतायत आणि त्यामार्फत यूट्यूब चॅनलवर आपला हा सप्ताह अजरामर या ठिकाणी राहणार आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून अज्ञानानं माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल, माय बापाच्या अंतकरणानं क्षमा आणि घ्यावंच असं वाटत असेल तर अजूनही अर्धा तास तुमच्या अर्धा पाऊण तास उभी आहे. येऊन मला सूचना करा, नाव अगदी आदरानं घेतलं जाईल. आणि वैयक्तिक माझं असं तरी मत आहे की हे जे व्यासपीठ आहे, ही जी जागा आहे, हे तुमचं आमचं नाव कमी घेतलं तरी चालतं. होता होईल तितकं शक्य भगवंताचं नाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि तोच अनुभव, तीच पद्धत तुकोबरायांच्या जीवनामध्ये कसं स्वरूप देवाचं आहे आणि त्याच्या नामस्मरणाचं आहे. मग तुकोबराय सांगू लागले, या कलियुगामध्ये मला तर सर्व साधनांमध्ये एवढं एकच साधन सुलभ वाटलं, सोपं वाटलं, जे साधन करण्यासाठी कसलाही अट्टहास करावा लागत नाही, कसलेही विशेष कष्ट किंवा सायास करावे लागत नाही. आम्ही भाकरी थापत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकतो. आम्ही पाण्याचा हंडा आणताना सुद्धा देवाचं भजन करू शकतो. आम्ही घर झाडताना सुद्धा देवाचं भजन करू शकतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. विशेष कष्ट नाहीये, विशेष सायास नाहीये, किंवा काही विशेष आसन लावून बसण्याची सुद्धा गरज नाहीये. एवढी सुलभ आणि सोपी ही साधना. साधनात सोपे, नाम हे सुलभ. सर्व साधनांमध्ये सोपं आणि सुलभ साधन असलेलं भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी आहे. आणि मग त्याचं स्वरूप, त्याचंच महत्त्व तुकोबरायांनी आज आमच्या समोर या ठिकाणी सांगितलंय. नवे तर उद्धार व्हावा असा जर मानस तुमचा आमचा असेल, जीवनाला सफलता मिळावी, जीवन सार्थकी लागावं अशी जर भावना तुमची आमची असेल तर निश्चित भजनाच्या मार्फत तुम्हाला आम्हाला ही उद्धारता या ठिकाणी करून घेता येते, सफलता या ठिकाणी मिळवून घेता येते. कलियुगी उद्धार हरीच्या नामे अशी साक्ष आमच्या सगळ्याच संतांनी आम्हाला दिलेली आहे. काय भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन, ती साधना आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. पण भानगड मात्र आमच्या बाबत अशी एक झाली आहे की आम्ही आईच्या पोटामध्ये असताना माझ्या सकट हा नवस आपण सगळ्यांनीच केलाय बरं का. तुमच्या ध्यानात आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या कुठेतरी थोडा ध्यानात आहे असं म्हणायला अडचण नाही बरं का. आईच्या गर्भामध्ये जीव असलेला त्यानं देवाच्या चरणी नवस केलाय. 8वीनं पाय हा माझा नवस. देवा काय कर, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. तू जर मला या दुःखाच्या वेगळं केलंस ना, या यातनेच्या वेगळं केलंस ना, तर मी काय करेन, रात्रन ही दिवस पांडुरंग, रात्रन ही दिवस पांडुरंग, 8वीन पाय हा माझा नवस, 8वीन पाय हा माझा नवस. त्या जीवानं हात जोडून देवाकडे नवस केलाय, देवा रात्रंदिवस तुझं भजन करेल. पण भानगड मात्र इथे अशी झाली की जीव आईच्या गर्भाच्या बाहेर आला, मोकळा झाला, बंधनातून सुटला. जसा कलीचा वारा त्या जीवाला लागला, काही क्षणार्धात तो केलेला नवस तो विसरून गेला. तुमच्या ध्यानात आहे का? तुम्ही सुद्धा केलाय नवस, ध्यानात आहे का? बोलत नाहीत का इकडं? बोलत चला बरं का. काय आधीच मी आजारी आहे, पण तुमच्याकडे पाहून जरा बरं वाटलं. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त आजारी नाहीत ना. काय हा नवस प्रत्येकाला स्मरणात राहिला नाही. भक्ती विन गेला अधोगती बहुता, सुकृते नरदेह लाधला. नाथबाबा चिंतन करतायत. मग इतक्या जर मोठ्या पुण्याईनं आम्हाला मनुष्य जन्म मिळतोय आणि तो जर आम्ही असा भक्तीविनच वाया घालतोय तर त्याचं वर्णन आहे, वाया येर झार हरी बिन लटिका व्यवहार सर्व हा संसार. आमच्याकडे एक म्हण आहे बघा, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला, आहे का म्हण इकडं? त्याचा अर्थ समजला?
हा, त्या हेल्याप्रमाणे अवस्था आमची होऊ नये याची काळजी मात्र आम्हाला जाणीवपूर्वक घ्यायची आहे. ही एरझार आम्हाला वाया घालवायची नाहीये, पण तुमची आमची जवळपास वायाच या ठिकाणी जाते. मग तुमच्या आमच्यात आणि देवामध्ये नेमकं अडथळा कशाचा येतो, तर या लटक्या संसाराचा, खोट्या संसाराचा मध्ये तुम्हाला आम्हाला अडथळा येतो. जसा जीव आईच्या गर्भाच्या बाहेर आला रे आला, काही क्षणात त्याला या लटक्या संसाराचं आकर्षण या ठिकाणी होतं. संसाराच्या या मायाजाळामध्ये तो जीव गुरफटला जातो आणि शेवटपर्यंत संसाराची सेवा करण्यातच त्याचं उभं आयुष्य निघून जातं. आणि मग त्याला भगवत स्वरूपाला प्राप्त होता येत नाही. त्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी कधीच संधी मिळू शकत. ये दुनिया गोरख धंदा है, ये दुनिया गोरख धंदा है, सब जग माया में अंधा है, सब जग माया में अंधा है. जिसने कभी प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने. जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में निर्मलता नाए, मन में निर्मलता नाए. कोई कितना भी चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने. असे या संतांचे आचार विचार, संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग जर आमच्या जीवनामध्ये नसेल, आम्हाला जर एवढंच या संसाराचं आकर्षण झालं असेल, तर या मार्गाचा अवलंब कदापि जीवनात होऊ शकत नाही. आणि असा हा भक्ती मार्ग, नामस्मरणासारखा सोपा साधा उपाय जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये नसेल, तर कधीच त्या देवापर्यंत या जीवाला जाता येऊ शकत नाही. आणि मग गेला नाही तर निश्चित येरझार वाया गेल्याशिवाय राहणार नहीं. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने. तुम्ही आम्ही कधी मंदिरापर्यंत गेलोच नाही, त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. आणि मग तुम्हाला आम्हाला सवय लागली. पूर्वतयारी नाहीये, कसलं भजन नाही, कसली साधना नाही, कसला परमार्थ नाही, भक्ती नाही. अचानक जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला की तुम्ही आम्ही देवाला आवाज देतो. जेव्हा कुणीच साथ देण्यासाठी तयार नसतं तेव्हा आम्ही देवाकडे जातो. अचानक देवाला आवाज देतो आणि काही वेळात देव जर आलाच नाही तर लगेच आम्ही म्हणायला तयार होतो, बाई देव काय खऱ्याचा नाही. म्हणतात का इकडे? तुम्ही म्हणतात का नाही? देव काय खऱ्याचा नाही, तो खऱ्याचाच आहे. तुम्ही आम्ही खोटं वागणं विसरून जातो, विसरून गेलो. त्याच्यासाठी आपण अशी पूर्वतयारी काय केली की क्षणार्धात त्यांना आपल्या मदतीसाठी धावून यावं, ती पूर्वतयारी आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. कारण असा सहजासहजी माझा देव कधीच प्राप्त होणार नाही. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बाजारात जाऊन भाजी आणण्या इतका सोपा माझा देव नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा. बाजारात जाऊन भाजी आणण्या इतका माझा सोपा देव नाहीये. म्हणून त्याला जर साध्य करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर ही साधनं, ही उपाय
तुमच्या आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. आणि मग हेच नामस्मरण त्याच्या आधारानं तुम्हाला आम्हाला देवापर्यंत जाता येतं अथवा त्याला सुद्धा आपल्यापर्यंत आणता येतं. बघा, व्यावहारिक दृष्टिकोन आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर त्याला आवडणाऱ्या गोष्टी प्रकार करण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. तद्वज्ञायानं भगवान परमात्मा जर आमचा व्हावा, आम्हाला साध्य व्हावा, प्राप्त व्हावा, आम्हाला त्याच्यापर्यंत जायचंय किंवा त्याला जर आमच्यापर्यंत आणायचं असेल तर त्यालाही आवडणारा प्रकार आमच्याकडून घडणं गरजेचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे माझ्या देवाला काय आवडतं? आवडे देवासी जय हो. तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे अचूक आणि समर्पक असं प्रमाण आहे बरं का. आमच्या देवाला काय आवडतं हे आम्हाला माहिती आहे का? ज्याला माहिती आहे त्यांना धन्यवाद, आणि ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो ऐका प्रकार, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला आवडणारा एकूण प्रकार आमचे संत आम्हाला सांगतायत की नामाचा उच्चार रात्रंदिन हा त्या देवाला आवडणारा प्रकार आहे. अजून काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला चंदनाचा टिळा, हृदयी जिव्हाळा वैष्णवांचा. वारकऱ्यांविषयी वैष्णवांविषयी असलेलं प्रेम अंतःकरणातलं मनातलं त्या देवाला जास्तीत जास्त या ठिकाणी आवडतं. कपाळाला चंदनाचा टिळा सुद्धा त्या देवाला जास्तीत जास्त आवडतो. उद्या सगळ्यांनी कीर्तनाला येताना, महिला पुरुष अबाल वृद्ध सगळ्यांनीच येताना कीर्तनाला येतानाच नाही, सकाळी आंघोळ झाल्या घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या आधी कपाळाला चंदनाचा टिळा
लावायचा. तुमच्या इथे छत्रपतीची प्रतिमा पाहून मला फार आनंद वाटला बरं का. म्हणजे ज्याला ज्याला सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्याचा एक अभिमान आहे, गर्व आहे, स्वाभिमान आहे, त्यानं आपल्या धर्माची खूण ओळखण रावायला विसरायचं नाही. दैवत आहे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. काय आदर्श घालून दिला त्यांनी आम्हाला. स्वतःच्या धर्माचं रक्षण करता आलं पाहिजे. स्वतःचा त्यांचाच मुलगा छत्रपती शंभूराजे काय केलं हो, धर्मनिष्ठा शिकायची असेल तर आमच्या संभाजी राजांकडून आम्ही शिकली पाहिजे. हाल हाल करून मारलं पण धर्माविषयी असलेली निष्ठा सोडली आहे का? नाही. मग तुम्हाला आम्हाला चंदनाचा टिळा लावायलाच लाज वाटायचं काहीच कारण नाही बरं का. ती आपली खूण आहे, आपली ओळखण आहे, आपलं प्रतीक आहे. आम्हाला आमच्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्याचा एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि म्हणून आम्ही हा गर्वानं अभिमानानं चंदनाचा टिळा कपाळाला लावल्याशिवाय दाराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. तर म्हणा टाकताल का? उद्या कीर्तनाला गजानन दादा सगळ्यांचं परीक्षण करायचं बरं का. आता हे फोन करून मला सांगतील लावला की नाही बरं का. सगळ्यांनी कपाळाला चंदनाचा टिळा लावायचा, कारण तो माझ्या देवाला आवडणाऱ्या प्रकारांमधला एक प्रकार आहे. अजून काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ सुद्धा आमच्या देवाला जास्त आवडते. तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात आहे? हा, कुणाकुणाच्या नाही त्यांनी वर बोट करा. वा वा. नाही अशांनी बर का. ज्यांच्या गळ्यात माळ नाही अशांनी वर बोट करायचा. आणि लाजायचं अजिबातच कारण नाही. आणि खोटं बोलायचं तर मुळीच नाही. कीर्तनाचा मंडप आहे बर का. हा, इमानदारीनं मान्य करायचं. बापरे बापरे बापरे. कितवं वर्ष आहे हो सप्ताहाचं? पहिलंच आहे का? आणि पहिल्याच्या मानानं जरा कमी हात आलेत मग वर. पण कीर्तन तर झाली असतील ना ह्याच्या आधी? हो. काय स्वतःचं परीक्षण करता आलं पाहिजे माणसाला बरं का. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं फार गरजेचं. त्याशिवाय एंट्री मिळणार आहे का? मग एंट्री पास आहे तो आपल्यासाठी बरं का. तुळशीची माळ म्हणजे एंट्रीचा पास आहे. त्याशिवाय आपल्यालाही तो साध्य होत नाही आणि तो सुद्धा आपल्याकडे आकर्षित झाल्या म्हणजे होऊ शकत नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आमच्या देवाला आवडणाऱ्या प्रकारांमधला एक प्रकार. ज्यांच्या ज्यांच्या आहे त्यांच्यासाठी धन्यवाद. ज्यांच्या ज्यांच्या नाही त्यांनी मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकोबराय म्हटले, काय झालं काय नाही केलं हा विचार करण्यात वेळ वाया घालू नको. काय करायचं राहिलं ते कल करेसो आज कर, आज करेसो अभी कर. कालच एकादशी झाली. हरीची या दासा शुभ काळ दाही दिशा. उद्या सकाळी उठल्यानंतर स्नान आंघोळ झाल्यानंतर एक मोठे अधिकारी महाराज पहा किंवा ताई तर तुमच्या गावात उपलब्ध आहेच. माळ घेऊन यायची, ताईंचं दर्शन घ्यायचं, गुरुमंत्र घ्यायचा आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करा. ज्यांच्या ज्यांच्या नाही त्यांच्या चरणाला लागून विनंती आहे. कारण तशी सफलता मिळणार नाही, तसं भजनाचा केल्याचा उपयोग होणार नाही. सर्वांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं हाच उद्देश असतो बरं का सप्ताहाचा. आमची पुढची पिढी किंवा आतापर्यंत चालत आलेली पिढी ज्यांच्यापासून देव देश धर्म लांब राहिलाय त्यांना यांचं महत्त्व कळण्यासाठीच सप्ताह केला जातो. सप्ताह म्हणजे गावचा मिळून एक सत्यनारायण असतो बरं का. सत्यनारायण असतो. जसं नवीन जोडप्याचं लग्न झाल्यावर कसा सत्यनारायण करून मग सुखी संसाराला सुरुवात करतात, तसं आमच्याही जीवनात सुखाचं जीवन आम्हाला सुरू करायचं असेल तर या सप्ताहामध्ये येणं फार गरजेचं. इथले सुंदर सुंदर अतिशय महत्त्वाचे उपयोगाला येणारे विचार नुसतं ऐकणंच नाही तर ते विचार आचरणात आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून गावोगावी सप्ताह करण्याची पद्धत आमच्या वारकरी संप्रदायानं या ठिकाणी घालून दिली आहे. त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घ्या. असो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला चंदनाचा टिळा, अखंड नामस्मरण ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला भगवंताची प्राप्ती या ठिकाणी होते. असंच अशीच ही नामसाधना जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे. तुकोबराय म्हणतात की अशी ही नामसाधना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली आणि मग हा गोड अनुभव आणि गोड स्वरूपता त्या देवाची, त्याच्या भगवंताचं आणि भगवंताच्या नामस्मरणाचं स्वरूप माझ्या लक्षात आलं आणि मग ते कसं मला माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं अनुभवायला मिळालं, तोच अनुभव अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी सत्य साच खरे, सत्य साच खरे.
येणे तोटती बंधने येणे तोटती आपल्या कीर्तनाचा भजनाचा आनंद घेणारा एवढा एकच माणूस आहे हं? टाळ्या वाजवा बाळासाठी एकदा. तुम्ही सगळे शहाणाले असून टाळ्या वाजवत नाही. ते लेकरू त्याला काहीच कळत नाही पण इतका आनंद घेत ते. हं? 4 प्रकार आहेत बरं का. काहींना आम्हाला काही कळत नाही हेच कळत नाही. हं? काहींना कळतं पण वळत नाही. काहींना कळतंही आणि वळतंही. आणि काहींना कृती काय करतो हे कळत नाही फक्त करायची असते. काय आता त्याचं किती ज्ञान आहे मला माहित नाही पण आनंद मात्र मन सोक्त घेतोय, टाळ्या वाजवतोय, हसतोय, आनंद घेतोय. त्याच्या चेहऱ्यावर लगेच तो आनंद दिसतोय. तुम्हाला कसलं दुःख आहे? वाजवा ना, टाळ्या वाजवत चला. भजन आता नाही हो, प्रमाण चालू झाल्यावर. भजन होईल तेव्हा दोन्ही हातानं टाळी वाजवायची. एवढं सुंदर शरीर, एवढा सुंदर देह तुम्हाला आम्हाला दिलाय देवानं. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोविंदा 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 तोय झाला बाटा बालिके तोय झाला बाटा बालिके देवे दिला देह भजना गोविंदा देवे दिला देह भजना गोविंदा तोया जाना बांध के तोया जाना बांध के भजना गोविंदा देवे दिला देह भजना गोविंदा तुमच्यासाठी स्पेशल एक प्रमाण आम्ही खर्च केलंय बरं का. आता तरी टाळी वाजवा. आता नाही हो, भजन झाल्यावर. आता हे महाराज गात असताना ज्यांनी टाळ्या वाजवल्या, अभंग म्हटला त्यांच्यासाठी धन्यवाद. ज्यांनी नाही वाजवल्या, ज्यांना कळालंच नाही त्यांनी उद्या पंगत किती वाजता? 7 वाजता का? थोडं लवकर या, 6:30ला चालेल तरी जमेल. काय भक्ती विला गेला अधोगती. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. ही बाधा तुम्हाला आम्हाला होऊ नाही याचीच काळजी सगळ्या संतांनी घेतली हो. साधना करा, भक्ती करा सांगून सांगून आमचे संत काय संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. असं जीवन जगलेले संत कधी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही. कधीच लेकरा बाळांकडे लक्ष नाही, बायकोकडे परिवाराकडे लक्ष दिलं नाही. आपलं आयुष्य आपलं त्यांनी ठेवलंच नाही. आपलं आयुष्य हितासाठी जगाच्या कल्याणासाठी संतांनी खर्च केलंय. आणि मग असे हे संत लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. एवढे अनमोल शब्द तुमच्या आमच्यासाठी खर्च करतात आणि सांगून सुद्धा आम्ही ऐकत नाही. परिणाम भोगायला सावध राहा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल हो तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल सरक शिवटी बा वा वा म्हणून सरक शिवटी बा. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी
बोलित देखा पिंगळा बाजारी. तुम्ही टाळी न वाजवल्यामुळे विषय लांबला बरं का हा. पण नाथ बाबा सांगतात अतिशय महत्वाचं आहे, भजन करा असं सांगूनही जर ऐकत नसाल तर परिणाम भोगायला सावध राहा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देहा पिंगळा महाद्वारी. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. त्यांचं सांगणं काम आहे ते करून ते मोकळे झाले. आता ऐकलं तर निश्चित कल्याण हित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर ऐकलं नाही तर एक ना एक दिवस काळाच्या ताब्यामध्ये जावंच लागेल. काळावर सत्ता मिळवता येते, विजय मिळवता येतो, पण त्यासाठी नामस्मरणाचा आधार जीवनामध्ये घेता येणं फार गरजेचं आहे. असाच हा नामस्मरणाचा देवाचा आधार तुकोबराय घेतात आणि त्याचं स्वरूप आम्हाला सांगतात की सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. प्रथम चरणामध्ये गोड चिंतन ठेवलंय. माझा देव आणि त्याचं नामस्मरण कसं आहे, सत्यही आहे, साचही आहे आणि खरं सुद्धा आहे. आता माझ्या तरी माहितीनुसार मराठी भाषा शिकलेली तुम्ही आम्ही चांगली शिकलेली मंडळी आहोत. येते ना तुम्हाला मराठी? हा, बोलायची भाषा कोणती आहे तुमची? तुमची तुमची मराठीच. माझा एक प्रश्न आहे, उत्तर द्याल ना? मग मराठीतच विचारते बरं का. सत्य साच आणि खरे या तीन शब्दांचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा? हा, तुमचं काय म्हणणं आहे? एकच अर्थ आहे. हा, सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच सत्य. मग तुकोबरायांना लोकांनी प्रश्न केला, तुकोबराय एकाच अभंगामध्ये, एकाच चरणामध्ये, एकाच ठिकाणी, एकाच ओळीमध्ये सारख्याच अर्थाचे तीन शब्द तुम्ही का वापरले? एका शब्दांद्वारा सुद्धा तुम्ही सांगू शकत होता की माझा देव किती खरा आहे. मग तुकोबराय म्हणतात शब्दांचा अर्थ जरी सारखा असेल तरी मला या तीनही शब्दांद्वारा थोडेसे वेगवेगळे मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे. मग काय चिंतन, काय मुद्दा तुकोबराय ठेवतात, लक्षपूर्वक ऐका. काय म्हटले तुकोबराय? माझा देव आणि त्याचं नामस्मरण सर्व काळामध्ये सत्य स्वरूपाचं मला पाहायला मिळालं. भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये कदाचित आम्ही राहू न राहू, पण देवाचं नाव नाहीसं होईल का हो? नाही, ते अजरामर आहे, तसंच राहणार आहे. सर्व काळामध्ये माझा देव सत्य स्वरूपाचा मला अनुभवायला मिळाला. दुसरा मुद्दा सांगितला की नुसता काळात नाही तर सर्व देशांमध्ये सुद्धा माझा देवही आहे आणि त्याचं भजन सुद्धा आहे. आता देव फक्त भारत देशातच आहे का बाहेरच्याही देशात आहे? गेलात का कधी भारताच्या बाहेर? हा, बाहेरच्याही देशामध्ये देव आहे. भले देवाचं नाव वेगळं असेल, नाव वेगळं असेल, रूप वेगळं असेल, पण देव नाही असा देश अजून जन्माला आलेला नाही. सर्व काळात आहे, सर्व देशांमध्ये आहे. पण तिसरा मुद्दा थोडासा बुद्धीला अवजड तुकोबरायांनी ठेवलाय. तुकोबराय म्हणतात माझा देव आणि देवाचं भजन हे नुसतं काळात नाही, देशात नाही, तर सर्व निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा मला सत्य स्वरूपाचं अनुभवायला मिळालं. आता निर्जीव वस्तूमध्ये सगुण साकार भगवान परमात्मा राहतो, हा मुद्दा तुम्हाला मान्य आहे का? आहे का? बोलत चला हो, लगेच ज्ञानेश्वर माऊली करीत असते मी. मुद्दा मान्य आहे का तुम्हाला? आता हा माईक सजीव आहे का निर्जीव? निर्जीव. अर्थात हा कीर्तन संपल्यानंतर त्यांना त्याला घ्यायला यावं लागेल, हा चालत तिकडे जाऊ शकत नाही. निर्जीव वस्तू आहे, पण अशा निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा माझा देव सगुण साकार रूपानं प्रगट होतो, व्यक्त होतो, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. मग निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा कसा भगवान परमात्मा राहू शकतो, खऱ्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. भक्त प्रल्हादाचं नाव ऐकलंय तुम्ही? प्रल्हाद माहिती आहे? हा, भक्त प्रल्हाद दिवस रात्र भजन करणारा भगवत भक्त राक्षस कुळामध्ये जन्माला आला. काय हो त्याच्या बापाचं नाव? हाय का तुमच्या गावात? हाय आजी? हाय म्हणताय गावात? हाय तुमच्या हिरण्यकश्यपू?
माहित नाही म्हणतात त्या. हां माझं जरा कधी कधी 4G बोलणं असतं बरं का. हां तुमच्याकडे 5G आहे का 2Gच आहे अजून? हां आहे ना. हां काय राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला भगवत भक्त वयानं फार कमी आहे. 4 ते 5 वर्षाचा हा बालक दिवस रात्र देवाचं भजन करतोय. हरी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण वा हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आजची दक्षिणा सगळ्यात वाटून देणार मी आज तुमच्या. हं न सांगता भजन केलं ओ लेकरांनी. माझ्या कीर्तनाचं नाही जीवनाचं सार झालं म्हणायला अडचण नाही. हं असं भजन करणारा भक्त प्रल्हाद एक दिवस आपल्या छंदात आपल्या आनंदात मस्तीत भजन करतोय. त्याचं चालू असलेलं भजन त्याच्या बापाच्या कानावर पडलं. रागानं लालबुंद झाला. माझ्या स्वतःचा मुलगा माझ्याच घरात माझ्या समोर माझ्या दुश्मनाचं एवढं नाव घेतो. कितीतरी वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण सक्सेस मात्र एकदाही झाला नाही. प्रत्येक प्रयत्न त्याचा फेलच गेला. भक्त प्रल्हादाला तो मारू शकला नाही कारण त्याचा रक्षण करता कोण आहे? देवतया जवळी असे जाको राखी साह्या मार सकेना कोय. ज्याचा रक्षण करता प्रत्यक्ष विधाता आहे भगवान परमात्मा आहे असा हा भक्त प्रल्हाद दिवस रात्र भजन करतोय. रागानं लालबुंद झाला. ताड 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 चालत त्याच्याकडे आला आणि हाताला धरून त्याला उठवलं. त्याला विचारू लागला माझ्या समोर माझ्या दुश्मनाचं एवढं भजन करतो एवढं नाव घेतो एवढं सारखं नारायण नारायण करतोस आणि मग एवढं नारायण नारायण करत असतोस तर एवढं भजन केल्या सरसर तुझा नारायण तुला दिसला का? तुझा नारायण तुला भेटला का? आणि भेटला असेल दिसला असेल तर मलाही सांग नेमकं तुझा नारायण आहे तरी कुठे? तुझा नारायण आहे तरी कुठे असा प्रश्न समोरून आल्यानंतर बापाला त्या बालकानं प्रल्हादानं उत्तर दिलं बाबा मुळात तुम्ही प्रश्न चुकीचा विचारलाय. कारण तुझा नारायण आहे तरी कुठे हा प्रश्न चुकीचा आहे. तो नाही अशी जागाच अजून निर्माण झालेली सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी कहा पग दारू देखे अनेरा देखा तो सब वहीने घेरा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ती त्याला पाहण्याची दृष्टी भक्तांकडे आहे संतांकडे आहे म्हणून सर्वत्र संतांना भक्तांना तो भगवान परमात्मा दिसतोय. माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गोड चिंतन आलेलं आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे आहारणीशी ते वस्तू बुद्धी स्फुरे हरणीशी
वस्तू गामी रवी सर्वांच्या हृदय देशी सर्वत्र वास माझा भगवान परमात्मा यावर त्या दुर्जनानं लात मारली आणि लात मारली तशी त्या निर्जीव खांबातून सगुण साकार भगवान परमात्मा स्तंभी नारायण प्रगटले खांबावरी लाथ मारी रे दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. त्या खांबामधून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा प्रगट झाला, व्यक्त झाला. तुकोबरायांचा तिसरा मुद्दा की नुसता काळात नाही, देशात नाही, तर सर्व निर्जीव वस्तूमध्ये माझा देव ही आहे आणि त्याचं भजन सुद्धा या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं. आता देव निर्जीव वस्तूमध्ये वास करतो हे आम्ही मान्य करतो, पण देवाचं भजन कसं निर्जीव वस्तू करू शकते मान्य आहे का तुम्हाला? कारण भजन करण्यासाठी काय असावं लागतं हो? काय लागतं? टाइम झाला तुमचा झोपायचा? हा हा मुख असावं लागतं, तोंड असावं लागतं आणि ते कसल्याही पद्धतीचं निर्जीव वस्तूकडे राहत नाही. हा पण अशी ही निर्जीव वस्तू सुद्धा आमच्या देवाचं भजन करते. त्याला अपवाद म्हणजे आमच्या जनाबाई महाराजांचं नाव ऐकलंय तुम्ही? जनाबाई तुमच्या गावातली नाही, पंढरपुरात जनाबाई महाराज. काय मोठा अधिकार आहे, थेट काशीपर्यंत महिमा गेला. कारण म्हणतात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. वाऱ्याप्रमाणे ख्याती पसरत पसरत गेली थेट काशीपर्यंत. कबीर महाराजांच्या कानावर पडली. अशी कशी आगळी वेगळी देवाची भक्त म्हणून एकदा तरी जीवनामध्ये यांची भेट होईल हा मानस मनामध्ये धरून कबीर महाराज थेट काशीवरून पंढरपूरला जनाबाईची भेट घेण्यासाठी येतात. विचारत विचारत घरी गेले, पण घरी गेल्यानंतर सांगितलं आमची जणी सध्या घरी नाही. आता महाराज लोकांकडे एका जागी थांबायला जास्त वेळ नसतो बरं का. कबीर महाराजांनी विचार केला इथं थांबून त्यांची वाट पाहण्यात काही तथ्य नाही, वेळ आपला पास होईल. जिथे जनाबाई महाराज आहेत तिथेच आपण जाऊन त्यांची भेट घेऊ. कुठे गेल्या विचारल्यानंतर आमची जणी नदी काठी गोवऱ्या वेचायला गेलेली आहे सांगण्यात आलं. नदी काठी कबीर महाराज जातात, पण तिथे गेल्यानंतर काही वेगळा प्रकार तिथे पाहायला मिळाला. जनाबाई महाराजांसोबत अजून 4-5 मैत्रिणी त्यांच्या गोवऱ्या वेचायला सोबत गेलेल्या होत्या. मग त्या 4-5 जणी मिळून एकत्र गौऱ्या वेचतायत. जनाबाई आपल्या एका बाजूला एकट्या गौऱ्या वेचतायत. जनाबाई एकट्या आहेत, त्या 4-5 जणी आहेत, पण 4-5 जणी मिळून सुद्धा जेवढा गंज गौऱ्यांचा झाला नाही, जेवढ्या गौऱ्या त्यांनी वेचल्या नाही त्याच्याही पेक्षा मोठा गंज एकट्या जनाबाईंचा गौऱ्यांचा त्या ठिकाणी झाला. मग आम्ही 4-5 जणी असून सुद्धा हिच्या गौऱ्यांचा गंज आमच्या गंजापेक्षा मोठा दिसतोय. ह्याचा अर्थ हिनं वेचल्या कमी आणि चोरल्या जास्त. आमच्या गौऱ्या हिनं चोरल्या असा आरोप जनाबाई महाराजांवर त्या बाया लावत होत्या. कबीर महाराज तिथे गेले. मनात शंका निर्माण झाली, कारण साधी शेणाच्या गोवऱ्या वेचणारी ही जनाबाई, हिचा महिमा थेट काशीपर्यंत येतो. कारण खरी आतली वास्तविक परिस्थिती त्या बायांना माहीत नाही, कबीर महाराजांना सुद्धा माहिती नाही. खरी परिस्थिती काय होती हो? कारण जनाबाई काय नुसत्या गौऱ्याच काय 24 तासात दिवसभरात जे जे काम करायच्या ते सगळी कामं त्या एकट्या करायच्या का हो? कोण यायचं करू लागायला? तुमची आमची कामं आपले लेकरं लवकर ऐकत नाही बरं का. तुमच्याकडचे ऐकतात की नाही मला माहित नाही, पण आमच्या तिकडे जर एखाद्या लेकराला काम सांगितलं ना, ए बाळा 50 रुपये घे, दुकानात जा आणि किलोभर साखर घेऊन ये. ते म्हणतो तोय 50 घेतो, दुकानातही जातो, साखरही आणतो, फक्त जायचं यायचं भाडं 5 रुपये द्यावे लागतील. मोबदला घेतल्याशिवाय कुणी काम करायला होकार देत नाही. पण आमच्या जनाबाई महाराजांचं काम करू लागण्यासाठी कोण येत होतं? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जगाते चाळीता. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. झाडाचं सुद्धा पान ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. चंद्राला सूर्याला सुद्धा उगण्यासाठी त्याची आज्ञा घ्यावी लागते. ती मिळाली तरच त्याला प्रगट होता येतं, व्यक्त होता येतं. असा ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा
आमच्या जनाबाईनं घर झाडण्यासाठी जर झाडणी शिराई हातामध्ये घेतली तर केर भरण्याची लगबग कोण करतंय? झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. आताच्या जनाबाईत आणि त्या जनाबाईतला अंतर आहे बरं का. हा काय? घर झाडून घेतलं तर केर भरायला जगाचा मालक येतोय, सत्ताधीश्वर भगवान परमात्मा येतोय. एवढंच नाही, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पानियासी पाणी रांजणात भरी. पाणी रांजणात भरी सडा सारवना करी. जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पानियासी. पाण्याला जनाबाईनं जावं, तिच्या मागे मागे ब्रह्मांडाच्या मालकानं चालावं. जनाबाईनं भरून ठेवलेला रांजण त्याच्यातून स्वतःच्या हातानं देवानं पाणी घ्यावं आणि जनाबाईच्या झोपडीच्या त्या अंगणामध्ये स्वतःच्या हातानं सडा रांगोळी करावी. अशी सगळीच्या सगळी कामं जनाबाईला करू लागायचा. एवढंच नाही, दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या जनाबाई महाराज कष्टाचं काम असल्यामुळे शरीर थकून जायचं. थकलेलं शरीर एकदा रात्री झोपलं की पहाटे दळणाची वेळ व्हायची तरी सूद येत नसायची, जाग येत नसायची. आणि मग तो धाक जनाबाईला कमी आणि देवाला जास्त या ठिकाणी होता. देवानं जगाच्या मालकानं विटेवरून खाली उतरावं, जनाबाईच्या झोपडीमध्ये यावं. झोपलेल्या जनाबाईला स्वतःचा हात माने खाली घालून तिला जाग करावं. जाग्या झालेल्या जनाबाईचे विस्कटलेले केस देवानं स्वतःच्या हातानं सावरावी. तिच्या माथ्यावर डोक्यावर स्वतःच्या हातानं देवानं पदर द्यावा आणि जनाबाईला सांगावं, जनाबाई दळणाची वेळ झाली, तुम्ही जात्याजवळ जाऊन बसा. जनाबाईनं जात्याजवळ जाऊन बसावं आणि बाकीची सगळी दळणाची तयारी माझ्या देवानं त्याच्या स्वतःच्या हातानं करावी. दळणाची पाटी जनाबाईच्या मांडीजवळ नेऊन ठेवली आणि दळण दळायला मदत म्हणून स्वतः देव जनाबाईच्या समोर जाऊन बसला आणि जनाबाईला सांगू लागला, जनाबाई फक्त आणि फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला हात लावा, ओढायची काळजी करू नका. सगळं दळण ओढण्याचं, जातं ओढण्याचं, दळण दळून देण्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतो. सगळंच्या सगळं दळण जगाच्या मालकानं दळू लागावं. आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही बरं का. लाईट नाही मावशी, नंतर या म्हणतो. हाय आताच्या जनाबाई आणि त्या जनाबाईचा महिमा. आणि मग दळण दळू लागण्यासाठी प्रत्यक्ष जगाचा मालक तिथे हजर झालाय. म्हणून माझ्या जनाबाईनं त्या देवाचे ऋण व्यक्त करायला सुरुवात करावी. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे.
सत्ता असून सुद्धा जनाबाईच्या मदतीला तिथे हजर राहतोय. मग जनाबाईनं त्याचे ऋण व्यक्त करायला सुरुवात केली. देवा, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे आणि तुझ्या कृपेने देवा मला माझ्या जीवनामध्ये काही उणं आहे असं कधीच वाटलं नाही. कारण तू फक्त माझंच जातं फिरवतो याच्यात नवल नाही. विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ पाडीसी दैवाचे. असा ब्रह्मांडाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा जनाबाईचं दळण दळू लागण्यासाठी तिथे हजर या ठिकाणी राहतोय. आणि मग जनाबाईचा आवाज फार म्हणजे फार गोड होता आणि नेहमी देवाची आळवणी, देवाची भक्ती, देवाचं भजन जनाबाईच्या जीवनामध्ये आहे. आणि मग अजून काहीतरी गा असा आग्रह देवानं जनाबाईकडे करावा. आणि मग तेव्हा माझ्या जनाबाईनं गोड ओव्या म्हणाव्या. सासू आणि सासरा धीर तो तिसरा म्हणा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ घ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ घ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. धीर तो तिसरा घ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. 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 ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हे रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते फिरते बहुतेकी. माझे जाते फिरते बहुतेकी. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते फिरते बहुतेक. सुंदर माझे जाते फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असा जनाबाई महाराजांचा आणि देवाचा गोड असलेला संबंध आम्हाला दर्शनाला या ठिकाणी मिळतो, पाहायला मिळतो. आणि मग अखंड दिवसभरात जे जे काम जनाबाई करायच्या ते सगळं काम देव करू लागण्यासाठी तिथे हजर आहे. आणि मग त्या दिवशी गौऱ्या वेचू लागायला सुद्धा तो आला आहे, तो आलेला आहे. आणि मग ज्या कामाला प्रत्यक्ष जगाच्या मालकाचा हात लागेल ते काम सामान्य राहील का हो? नाही. एकट्या जनाबाई असताना सुद्धा गौऱ्यांचा गंज मोठा दिसतोय, कारण तिथे गौऱ्या वेचू लागायला प्रत्यक्ष देव हजर आहे. पण ही खरी परिस्थिती न त्या बायांना माहिती आहे ना कबीर महाराजांना माहिती आहे. आणि मग माहीत नसल्या कारणानं हिनं आमच्या निश्चित गौऱ्या चोरल्या असा आरोप तिथे लागला जात होता. आणि मग कबीर महाराज वेळेवर आले. महाराज फार वेळेवर आलात. भेटायचं न भेटायचं ते भेटीचा प्रसंग आपण नंतर करू, पण आलेच आहेत तर आता आमची आल्या सरसर एवढी भांडणं मिटवून देण्याचं तुम्ही काम करा. भांडणं कशाची होती हो? मोठ्यानं बोला. हा, गौऱ्यावरून चाललेली भांडणं मिटवायची तरी कशी? मोठा प्रश्न, मोठं संकट कबीर महाराजांसमोर उभं राहिलं. कारण भावाभावातलं मिटवता येतं, लेकरातलं बापातलं मिटवता येतं, मायलेकीचं मिटवता येतं. एवढंच नाही, घराघरातलं मिटवता येतं, घराघराचं असलं तेही मिटवता येतं, बांधाबांधाचं असलं तेही मिटवता येतं, गावागावाचं असलं तेही मिटवता येतं, पुढाऱ्याचं असलं तेही मिटवता येतं. पण साधं शेणाच्या गौऱ्यांचं भांडण मिटवायचं तरी कसं? मोठा संकट, मोठा प्रश्न उभा राहिला. आणि मग जनाबाई महाराज म्हणतात, महाराज जास्त गोंधळ करू नका, भांडण हे मिटवायचं कसं तेही सुद्धा मीच तुम्हाला सांगते. सगळ्या गौऱ्या एकत्र करा आणि प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावा. ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे. ज्या गौरीतून तुम्हाला भजन ऐकू येणार नाही ती गौरी त्या बायांची आहे. विचार सगळ्यांना पटला, विचार विनिमय झाला, सगळ्या गौऱ्या एकत्र करण्यात आल्या. आता आधी भजन करणाऱ्या गौऱ्या फक्त कुणाच्या आहेत? कुणाच्या आहेत? फक्त जनाबाई महाराजां
जनाबाईंनी वेचलेल्या गौऱ्याच देवाचं भजन करतायत, त्या बाकीच्या बायांनी वेचलेल्या गौऱ्या भजन करत नव्हत्या. पण आता तिथे चमत्कार असा झाला की सगळ्या गौऱ्या जेव्हा एकत्र करण्यात आल्या तेव्हा जनाबाई महाराजांच्या वेचलेल्या गौऱ्यांच्या सानिध्यात आल्यानंतर, संगतीला आल्यानंतर त्या बायांच्या गौऱ्या सुद्धा आता विठ्ठल विठ्ठल असं म्हणायला लागल्या होत्या. कोण? मोठ्यानं सांगा कोण? परत एकदा कोण? कोण भजन म्हणताय? विठ्ठल विठ्ठल कोण म्हणताय? हा, आमचं बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, सरपण आलं तरी आम्ही अजून म्हणायला तयार. तुमच्याकडे येतं का सरपण म्हातारपण झाल्या? हा, नाही येतं ना? हा, सगळीकडेच येतं. हा, आमचं सगळं शरीर धडधाकट असून आम्ही भजन म्हणायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या मुखाच्या बाहेर कदापि निघत नाही. पण जनाबाईच्या गोवऱ्या भजन म्हणतायत. एवढंच नाही, त्याच्या सानिध्यात येणाऱ्या त्या बाकीच्या बायांच्या गोवऱ्या सुद्धा आता भजन म्हणायला लागलेल्या आहेत. अशा प्रत्येक अधिकार संपन्न संतांच्या सानिध्यात जाणारी प्रत्येक निर्जीव वस्तू सुद्धा देवाच्या स्वरूपालाही प्राप्त होते आणि देवाचं भजन सुद्धा या ठिकाणी करते. एवढा मोठा अधिकार आहे. आणि असंच हे स्वरूप तुकोबरायांना त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये अनुभवायला मिळालं. तुकोबराय भजनासाठी डोंगरावर जायचे. काय? भजनासाठी डोंगरावर जायचे. पण डोंगर एक नव्हता, 3 डोंगर होते. गोराडे डोंगर, भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर. आता जुन्या काळात मोबाईलची व्यवस्था नव्हती. आम्ही साधं गावाच्या बाहेर गेलो की घरी आम्हाला सूचना करावी लागते, मी इथं इथं आहे, अर्धा एक तासात घरी येईल असं सांगितलं तरच घरचे गप पडून राहतात. जीव लागत नाही. त्या काळात मोबाईलची व्यवस्था नव्हती. आणि जिजाबाईचा नियम होता की तुकोबराय जेवल्याशिवाय त्या जेवत. तुमच्या गावात आहे नियम? हे तुकोबराई येऊसो ह्या जिजाबाईचं 4 टाइम होत असेल. जिजाबाईचा नियम होता बरं का. तुकोबराई जेवल्याशिवाय त्या घासालाही शिवत नव्हत्या. मग तुकोबराय सकाळी स्नान आंघोळ झालं, आपली विना घेतली, चिपळ्या घेतल्या की भजनाला निघून जायचे. कुठे चाललो काही सांगत नव्हते. काही सांगत नव्हते, न सांगता निघून जायचे. आणि म्हणतात, नेतो तिकडे जातो हरी. माझं काही तसं निश्चित ठरलेलं नाहीये. माझा देव मला जिकडे नेतो तिकडे मी जातो. आणि मग जनाबाईनं तुकोबराय सकाळीच भजनाला निघून जायचे. जिजाबाईनं काय करावं? सगळा स्वयंपाक, धुणं, भांडे, घरातली सगळी कामं जेव्हा आवरून होतात तेव्हा एका पाटीमध्ये तुकोबरायांच्या जेवणाचा डबा तिनं भरावा, स्वतःचाही डबा तिनं त्याच्यामध्ये ठेवावा आणि ती पाटी डोक्यावर घ्यावी. आणि कधी कधी 2 डोंगर आधी फिरून व्हायचे, मग 3ऱ्या डोंगरावर तुकोबराय त्यांना सापडायचे बरं का. मग असं हे करता करता काम आवरायला आधीच 1:30-2 वाजायचे. आणि तिथून पुढे तुकोबरायांना शोधून त्यांना जेव घालायचं आणि मग तिनं जेवायचं म्हटल्यानंतर किती वेळ होत असेल हो? आताची जिजाबाई मारील का एवढा दम? नाही. पण जिजाबाईचा नियम होता. मग हे करण्यामध्ये कधी कधी अख्खा दिवस निघून जायचा, पण पोटाला कणभर अन्न प्राप्त होत नव्हतं, मिळत नव्हतं. एक दिवस एवढा वैताग जिजाबाईला आला, एवढा वैताग आला आणि तुकोबरायांवर जिजाबाईनं थोडासा ताण खाल्ला बरं का. थोडासा रागा वैतागात बोलू लागल्या, अहो सकाळी सकाळी निघून जाता, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, हा नियम तुम्हाला माझा चांगला माहिती आहे. मग जाताना कमीत कमी सांगून तरी जात जा की आज नेमकं कोणत्या जागी, कोणत्या डोंगरावर मी भजनाला चाललोय. कारण कधी कधी मी आधी 2 डोंगर फिरून येते, मग 3ऱ्या डोंगरावर तुम्ही मला सापडतात. त्यावर तुकोबरायांनी गोड असं पर्याय, गोड असा उपाय जिजाबाईला या ठिकाणी सांगितलाय की जास्त लोड घ्यायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. 3ही डोंगरांच्या पायथ्याशी यायचं आणि प्रत्येक डोंगराच्या रस्त्याची माती तू कानाला लावायची. ज्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल त्या डोंगरावर, त्या रस्त्यानं मी गेलेलो आहे असं समजायचं. आणि डोळे झाकून बिंदास माझ्यासाठी तिथे तू जेवणाचा डबा घेऊन यायचा. काय अधिकार आहे हो माझ्या तुकोबरायांचा? नाम घेता कापे यम. आणि हे सगळं कशानं शक्य होतंय? केवळ आणि केवळ नाम साधना तुकोबरायांच्या आधी करून सगळ्या संतांच्या जीवनामध्ये आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. देह तर भजन करतो यात नवल नाही, पण ज्या वाटेनं चालत जातात त्या वाटेची माती सुद्धा भजन करते. प्रत्येक निर्जीव वस्तूला, ज्या ज्या वस्तूला या संतांचा हात लागेल
ती वस्तू सुद्धा देवाचं भजन करते. असे माझे तुकोबराय सांगतायत की माझा देव आणि त्याचं नामस्मरण सत्यही आहे, साचही आहे आणि खऱ्या स्वरूपाचं मला माझ्या जीवनामध्ये अनुभवायला मिळालं. आता नुसतं खरंच आहे असं सांगून तुकोबराय थांबले नाही, ते आपल्यासाठी बरं सुद्धा आहे. कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण आपल्यासाठी बऱ्या नसतात, काही बऱ्या असतात पण खऱ्या नसतात, आणि काही बऱ्याही नाहीत आणि खऱ्या सुद्धा नाही. तुमच्याकडे साप निघतो भाऊ, साप पाहिला आणि सगळ्यांनी, हा साप जर समोरून आला, अचानक निघाला, तर आपण काय करतो सांगा लवकर, काय करतो? पळत घरात जातो, वाटीमध्ये दूध घेतो त्याला प्यायला नेऊन देतो का? काय करतो? हा, साप निघला रे निघला की त्याला आपण पहिलं मारण्याचं साधन शोधण्याचा प्रयत्न करतो. आता तो बिचारा आपला वाटा जाऊ न जाऊ पण आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण काय? चुकून त्यानं स्पर्श जरी केला तर कदाचित रामनाम सत्य सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्या सापापासून आमच्या जीवाला भीती आहे, धोका आहे. मग साप दिसायला जरी खरा असेल पण आमच्यासाठी बरा आहे का? मग नाही, खरा आहे पण बरा नाही. आता काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. तुम्ही टीव्ही पाहता? टीव्ही नाही, टीव्ही तुमच्या हिराला हा तुम्ही सगळ्याच पाहतात, खोटं बोलायचं कामच नाही, मला माहिती आहे ना. टीव्ही पाहत नाही अशी बाईच आजकाल शोधून सापडणार नाही बरं का. आता उग त्या आजच्या संध्याकाळच्या मालिका उद्या दुपारी लागतील म्हणून कीर्तनाला येतात त्या. इथं कीर्तनाला यायचं म्हणल्यावर सोपं नाही ते. जवळपास 2 तास इथे बसायचं म्हणजे 4 ते 5 मालिकेचं बलिदान देऊन बसायचे त्यांना इथे. टीव्ही आम्ही सगळे पाहतो. आता टीव्हीतलं जे दाखवलं जातं ते तुम्हाला खरं वाटतं का? एखादा हिरो मेला, हिरोईन मेली, ती खरी खरी मरते का खोटी खोटी? विरंगुळा होतो, टाइमपास होतो, करमणूक होते, या दृष्टीनं बरं आहे. पण दाखवलेलं खरं काहीच नाही, सगळं खोटं असतं बरं का. म्हणजे बरं आहे पण खरं नाहीये. आता त्याच पद्धतीनं काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्या सुद्धा नाही. लहान लेकरू आहे 9, 10, 11 महिन्याचं, ते झोपत नाहीये, इतकं रडतं पण त्याच्या आईला त्याला झोपी लावायचंय. पण काही केल्या लेकरू झोपत नाहीये, काही खात नाहीये. सगळे उपाय करून आई थकून गेली पण सरशेवट तिच्याकडे एक उपाय राहिला. त्या बाळाला ती धमकावू लागली, बाळाला भीती दाखवू लागली, लवकर झोप नाहीतर कोण येईल. काय म्हणतात इकडे त्या बाबाला? बागुलबुवाच म्हणतात ना. काय म्हणतात आजी? जुना काही शब्द आहे का अजून एखादा? बागुलबुवाच म्हणतात ना. लवकर झोप नाहीतर कोण येते? बागुलबुवा येतो. आमच्या तिकडे त्याला भुकडी बाबा म्हणतात बरं का. बागुलबुवा किंवा भुकडी बाबा. त्या लेकराला आई भीती दाखवते. त्या बाबाचं नाव ऐकलं रे ऐकलं की ते लेकरू एवढं घाबरतं, काय खायचं ते पटकन खातन गप आपलं झोळीमध्ये झोपून राहतं. मग बाळाच्या मनामध्ये त्या बागुलबुवाची एवढी दहशत तयार झाली आहे की नाव काढलं की इतकं घाबरतं म्हणजे ते बाळाच्या दृष्टीनं बरं नाहीये. त्याला त्याची भीती वाटते, अर्थात तो बरा नाहीये. आणि आजपर्यंत जगाच्या पाठीवर कोणत्याच आईनं तो बागुलबुवा पाहिलेला नाही म्हणजे तो खरा सुद्धा नाहीये. का पाहिलाय तुम्ही? पाहिलाय का? नाही ना. काल्पनिक आहे तो पण कामाचा आहे बरं का. काय नाव ऐकलं की लेकरू घाबरतं. लेकराच्या दृष्टीनं तो बरा नाही आणि आईच्या दृष्टीनं तो खरा नाही. तत्वज्ञानानं एक गोड अजून एक चिंतन संत आमच्या समोर ठेवतायत की ज्या देहामध्ये आम्ही वास करतोय, ज्या देहामध्ये स्वतः सध्या श्वास आम्ही घेतोय, असा हा देह आणि आम्ही कमवलेली संपत्ती सुद्धा उपभोग घेण्यापुरती मर्यादित असावी. सर्वस्व मांडण्याची चूक आम्ही करू नये. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासुनी खरे नभे. खरं स्वरूप नाहीये. काय? शरीर आणि संपत्ती 2 प्रकरणं अतिशय महत्वाची. शरीराचा काय भरवसा आहे? हो, ज्या दिवशी करार संपेल त्या दिवशी रुबाब सुद्धा संपणार आहे. थांबण्यासाठी इथे कोणी आलंय का? नाही. आणि शिवाय त्याच्या पुढे सुद्धा कुणाचा काही वशेला चालत नाही. शरीर हे बरं आहे पण खरं आहे का?
नाही. बरं कशा उद्देशानं आहे तर याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन करून त्याला प्राप्त करून घेता येतं, साध्य करून घेता येतं. या दृष्टीनं मानवी देह बरा आहे. पण भरवसा कसा आहे त्याचा? मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतर पशु पक्ष्यांना देवाचं भजन करता येत नाही. भजन फक्त मानव जातीलाच करता येतं. या दृष्टीनं बरा आहे. पण मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. या दृष्टीनं विचार जर करू गेलात तर फक्त बराच आहे पण खरा मात्र नाहीये. जावं लागतं. एक ना एक दिवस मृत्यूलोकाचा निरोप घ्यावा लागेल. दुसरं अतिशय महत्त्वाचं असलेलं प्रकरण, अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे पैसा संपत्ती नावाचा आहे बरं का. शरीर आणि संपत्ती जाईल नासूनी खरे नव्हे असं आमचे तुकोबराय आम्हाला सांगतायत. मग शरीर सुद्धा नासून जाणार आहे आणि संपत्ती सुद्धा वशीला कुठेच कधी चालणार नाहीये. करोडपतीचा रोडपती व्हायला वेळ लागत नाही, रोडपतीचा करोडपती व्हायला वेळ लागत नाही. पैसा लक्ष्मी स्थिर कदापि राहत नाही. ज्यानं योग्य त्या लक्ष्मीचा वापर केला त्याच्याकडेच ती स्थिर राहत असते, त्याच्यावरच ती कृपा करत असते. जास्त लक्ष्मीची कृपा झाली म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही जर रस्ता चढलो किंवा चुकलो तर तिला जायला सुद्धा सेकंदाचाही वेळ लागणार नाही. अस्थिर लक्ष्मी आहे, स्थिर नाहीये. लक्ष्मीचं स्वरूप स्थिर नाहीये. म्हणून त्याबाबत काय महत्वाचं नॉलेज ज्ञान आमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे राजा रावणाकडून आम्ही शिकलं पाहिजे. रामायणाची तुमची भेट झाली कधी? ऐकलंय का रामायण? हा, रामायणामध्ये रावणाचं नाव आम्ही ऐकतो. मग रावणाकडून अथवा काही दुसरं नाही शिकलात तरी चालेल, पण एवढं प्रकरण मात्र शिकण्याजोगं आहे. एवढा मोठा संसार आहे, एवढा मोठा संसार आहे. रावणानं काय केलं? कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, अख्खी लंका त्याची सोन्याची आहे. आता स्वतःच्या हातानं तयार केली का हो त्यानं? नाही. काय ज्या घराच्या वास्तुशांतीसाठी गेला तेच घर त्यानं दक्षिणेमध्ये मागून घेतलं. अशी महादेवाची लंका त्यांनी पार्वतीसाठी तयार केली. पण दक्षिणेमध्ये मागितल्यानंतर भोळा महादेव आहे सरशेवट. काय भोळा महादेव आहे लगेच त्यांनी देऊन टाकले. मग सर्वस्व मांडण्याची मोठी चूक रावणाकडून या ठिकाणी झाली. मग एवढा मोठा संसार, एवढं सोनं, एवढा पैसा संपत्ती धन असून सुद्धा सांगाते कवडी गेली, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. हो सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणे त्या